नमस्कार मित्रांनो. आज आपण जावामधील व्हेरिएबल म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. समजा तुमच्याकडे एक पाण्याची बाटली आहे. त्या बाटलीमध्ये आपण पाणी भरून ठेवतो. त्याचप्रमाणे प्रोग्राममध्ये डेटा साठवण्यासाठी आपण व्हेरिएबल वापरतो. व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे कम्प्युटरच्या मेमरीमधील एक नाव दिलेली जागा, ज्यामध्ये आपण काही माहिती साठवू शकतो. उदाहरण int एज इक्वल्स 25. येथे int हा डेटा टाईप आहे. एज हे व्हेरिएबलचे नाव आहे. 25 ही त्यात साठवलेली व्हॅल्यू आहे. याचा अर्थ एज नावाच्या व्हेरिएबलमध्ये 25 ही व्हॅल्यू साठवली आहे. आम्ही व्हेरिएबल डिक्लेअर का करतो? कम्प्युटरला आधी सांगावे लागते की आपण कोणत्या प्रकारचा डेटा साठवणार आहोत. इंट एज याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणतात. व्हेरिएबल इनिशियलाइज म्हणजे काय? व्हेरिएबल तयार केल्यानंतर त्यामध्ये व्हॅल्यू ठेवणे म्हणजे इनिशियलायझेशन. एज इक्वल्स 25 किंवा इंट एज इक्वल्स 25. डेटा टाईप कम्प्युटरला सांगतो की व्हेरिएबलमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा साठवला जाणार आहे. हॅशटॅग प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. 1 बाईट लहान पूर्ण संख्या साठवण्यासाठी बाईट एज इक्वल्स 25. 2 शॉर्ट बाईटपेक्षा मोठ्या संख्या साठवण्यासाठी शॉर्ट मार्क्स इक्वल्स 1000. इंट पूर्ण संख्या साठवण्यासाठी सर्वाधिक वापरला जाणारा डेटा टाईप इंट सॅलरी इक्वल्स 500. 4 लॉंग खूप मोठ्या पूर्ण संख्या साठवण्यासाठी लॉंग पॉप्युलेशन equals 140,000 L. 5 float दशांश संख्या साठवण्यासाठी float percentage equals 85.5 F. HOTS double अधिक अचूक दशांश संख्या साठवण्यासाठी double price equals 25,000.50. 7 4 एकच अक्षर साठवण्यासाठी 4 grade equals A. 8 Boolean true किंवा false साठवण्यासाठी Boolean is active equals true. Non-primitive data types. Primitive data types व्यतिरिक्त जावामध्ये non-primitive data types देखील असतात. 1 string शब्द किंवा वाक्य साठवण्यासाठी string name equals अक्षय. 2 array एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज एकाच व्हेरिएबलमध्ये साठवण्यासाठी int array time 10 20 30 40. क्लास ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी क्लास वापरली जाते. क्लास स्टुडंट स्ट्रिंग नेम. 4 ऑब्जेक्ट क्लासपासून तयार केलेल्या इन्स्टन्सला ऑब्जेक्ट म्हणतात. स्टुडंट इक्वल्स न्यू स्टुडंट. 5 इंटरफेस रूल्स किंवा कॉन्ट्रॅक्ट डिफाईन करण्यासाठी इंटरफेस वापरले जाते. इंटरफेस ॲनिमल व्हॉइड साऊंड. डेटा टाईप का वापरतो? समजा आपण वय साठवत आहोत तर त्यामध्ये संख्या असणार. नाव साठवत आहोत तर त्यामध्ये अक्षरे असणार. म्हणून प्रत्येक प्रकारच्या डेटासाठी वेगळा डेटा टाईप वापरला जातो. निष्कर्ष व्हेरिएबल म्हणजे डेटा साठवण्यासाठी वापरली जाणारी जागा. व्हेरिएबल डिक्लेअर केल्याने मेमरीमध्ये जागा तयार होते. व्हेरिएबल इनिशियलाइज केल्याने त्यामध्ये व्हॅल्यूज साठवली जाते. डेटा टाईप डेटा कोणत्या प्रकारचा आहे हे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जावा शिकण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.